श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। एकदा यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। तेव्हा ते अतिशय सुंदर। माझं महत्वाचं प्रमाणे दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्रंदिवस माझ्या तुकोबांनी भजन त्या ठिकाणी नामस्मरण करावं। लक्ष द्या, दुपारचे 12 वाजले। तुकोबारांनी नित्य नियमानं घरचा स्नान विधी आटोपला, दिनचर्या आटोपली की भंडाऱ्या डोंगरावरती भजनाला जावं। माऊली जगद्गुरु तुकोबाराय भजनाला गेले, पण माझ्या पायातलं जोडवं आणि कपाळावरचं कुंकू ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे ते माझे स्वामी जेवले की नाही हे मात्र जिजाबाई बघत होत्या। जिजाबाईंना आपलं काम आटपावं, घरातलं सगळं लेकरं बाळा जेवले, सगळं घरातलं काम आटोपलं की टोपलं भरावं आणि घेऊन भंडाऱ्या डोंगरावरती जावं। एक दिवस जिजाबाई भंडाऱ्या डोंगराकडे निघाल्या। भामचंद्र, भंडारा आणि घोराडा हे 3 जे डोंगर आहे, या 3ही डोंगरांचं अंतर किमान 7 किलोमीटरचं आहे। जर भंडारा डोंगरावर तुकोबारा नसेल तर जिजाबाईनं त्या ठिकाणी खाली उतरावं, घोराड्यावर जावं। तिथं नसेल तर पुन्हा भामचंद्रावरती जावं। या 7 किलोमीटरच्या एरझऱ्यामध्ये फार वेदना जिजाबाईंना व्हायच्या, पण तरी सुद्धा माझे स्वामी मात्र जेवले पाहिजे याची कळवळा मात्र अंतकरणामध्ये असायची आणि म्हणून जिजाबाईनं सगळं काम आटोपलं, नित्य नियमानं जावं। एक दिवस ती 2 डोंगर उतरून 3ऱ्या डोंगरापर्यंत पोहोचल्या। जगद्गुरु तुकोबारायांसमोर भाकरी ठेवल्या। तुकोबाराय मात्र भजनामध्ये दंग आहे आणि तिनं खुणवलं, स्वामी भाकरी खाली ठेवून सांगितलं, स्वामी तुमच्यासाठी मी भाकरी घेऊन आले। तुकोबारायांनी डोळे उघडले, गळ्यातला विणा काढला, मांडीवरती पालथा घातला, हातातल्या चिपुळ्या बाजूला ठेवून दिल्या आणि तुकोबारायांनी भाकरीचं गाठवडं ओपन केलं। टोपल्यातली भाकरी बाजूला घेतली, गाठवडं ओपन केलं, भाजी ओपन केली। बस घास त्या ठिकाणी मोडला, भाजीमध्ये बुडवणार, तोंडात घालणार, तर तेवढ्याच समोर जिजाबाई बसलेल्या होत्या आणि जिजाबाईच्या डोळ्यात पाणी होतं। तुकोबारायांनी ज्या वेळेला पाहिलं, तोंडामध्ये घालणारा घास तुकोबारायांनी तोंडामध्ये नाही घातला, खाली टाकून दिला आणि जिजाबाईला सांगतात, जिजा मला भाकरी घेऊन येताना जर तुला हा त्रास होत असेल, कष्ट होत असेल तर हा तुकोबा उपवाशी राहील, पण तुझ्या डोळ्यामध्ये मात्र पाणी पाहणार नाही। जिजाबाई पुन्हा डोळ्यातले अश्रू गालापर्यंत येत आहेत, वेळोवेळी सावरतायत आणि तुकोबारायांना सांगतात, स्वामी तुम्हाला भाकरी घेऊन येताना मला हा त्रास होतो म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही हो, परंतु तुकोबारा तुम्ही भजन करताय जरूर करा। मी आजपर्यंत तुमच्या भजनामध्ये कधी व्यत्यय आणला नाही किंवा करू नका म्हटलं नाही, पण तुम्ही ज्या वेळेला भजनाला जाताना त्यावेळेला नक्की जा, पण ह्या जिजाबाईला एकच सांगून जा की आज तुकोबा या डोंगरावरती चालला किंवा उद्या त्या डोंगरावरती चालला, तुकोबाराया तुम्ही भजनाला डोंगरावर येता, कोणत्या डोंगरावर चालले हे मला सांगून येत नाही। त्यावेळेला मी भाकरीचं गाठवडं घेते आणि 3 डोंगर ज्या ठिकाणी सुरू होतात तिथं येते। मी फक्त मनातून सोचते, विचार करते, अरे माझे तुकोबा आज नेमकं कोणत्या डोंगरावर गेले असेल। माझा आत्मविश्वास जर झाला ना की या डोंगरावर गेले असेल, मी सरसर चढते, वरती येते, पाहते माझे तुकोबा तिथं नाही, पुन्हा खाली येते, पुन्हा दुसऱ्या डोंगरावर जाते। तुकोबाराया तुम्हाला भाकरी घेऊन येताना मला त्रास होतो म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही हो, मला एवढे 2-3 डोंगर चढ उतर करेपर्यंत माझ्या तुकोबाराला उपवाशी राहावं लागतं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं। तुकोबारायचं ही अंतकरण भरून आलं। जिजाबाईला सांगतात, जिजाबाई तुझं खरंच माझ्यावरती प्रेम आहे, पण ऐक ना, तू म्हणते ना की तुम्ही नेमकं कोणत्या डोंगरावर चालले हे मला सांगून जा, मी नक्की सांगेल, पण माझंच मला माहिती नसतंय की आज नेमकं तुकोबा चाललाय कोणत्या डोंगरावर। पण जिजा तुझा तुकोबा कोणत्या डोंगरावर चालला जर तुला अनुभवायचं असेल तर मी सांगतो, ज्या वेळेला तुम्हाला भाकरी घेऊन येशील त्यावेळेला जिथे 3 रस्ते फुटतात ना तिथं टोपलं खाली ठेवायचं, वाटेला कान लावायचं, जर वाट विठ्ठल म्हटली तर समजून जा की तुझा तुकोबा याच रस्त्याने गेला असेल। जिजाबाई मनात विचार करते, इथं स्वतःच्या तोंडानं मला सांगता येत नाही कोणत्या डोंगरावर चालून, इथं सांगतात की वाट विठ्ठल म्हणेल, पण हरकत नाही। विश्वास ठेवला तुकोबारायावरती, खाली आले आणि नित्य नियमानं दुसऱ्या दिवशी तुकोबाराय आटपून पुन्हा भंडाऱ्या डोंगरावरती भजनाला गेले। जिजाबाईनं पुन्हा घरातलं काम आटोपलं आणि निघाल्या जिजाबाई।
जिथून 3 रस्ते 3 डोंगराकडे जातात ना, तिथं आल्यानंतर इंद्रायणीचं पवित्र वास्तव्य आहे. बाजूला आल्या देहू नगरीच्या पवित्र तीरावरती आल्या आणि आल्यानंतर आपल्या डोक्यावरचा भारा खाली ठेवला. वाट त्या ठिकाणी वाटेला कान लावला भंडाऱ्याला, तर वाट विठ्ठल म्हटली नाही. अरे म्हटले तुकोबा आपल्याला काहीतरी गप्पा सांगतात. पुन्हा कान उचलला, घोराडा डोंगरावरती लावला, पण वाट विठ्ठल म्हटली नाही. पुन्हा कान उचलला आणि भामचंद्र डोंगरावरती लावला, तर सुंदर आवाज आला की विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 राधे जय हो विठ्ठल 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 जिजाबाईनं आवाज ऐकल्याबरोबर महाराज डोळ्यामध्ये पाणी आलं, अंतकरण विदीर्ण झाला आणि जिजाबाई महाराज त्या ठिकाणी स्तब्ध झाले. आवाज येतोय की विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आवाज ऐकून समाधान झालं. पुन्हा पाठी उचलली, डोळ्यातून मात्र अश्रू येत आहेत. अंतःकरणामध्ये भगवान प्रगट झाले की काय अशी अवस्था माझ्या जिजाबाईची आहे. डोंगर चढून वरती गेल्यानंतर तुकोबाराय मात्र भजनानंदी भजनामध्ये व्यस्त आहे. समाधी अवस्था जणू काही माझ्या तुकोबारायांना प्राप्त झाली. डोक्यावरचा भारा खाली ठेवला, तुकोबाराय समोर मांडी घालून बसले आणि तुकोबारायांना खुणवलं, स्वामी तुमच्यासाठी भाकरी घेऊन आले. तुकोबारायांनी डोळे उघडले, पुन्हा विणा पालथा घातला मांडीवरती, हातातल्या चिपुळ्या बाजूला ठेवल्या. जिजाबाईकडं त्या ठिकाणी महाराज भाकरी समोर घेतली, भाकरी ओपन केली, भाजीचं ओपन केलं, घास मोडला, भाजीमध्ये बुडवला, तोंडामध्ये घालणार तर पुन्हा जिजाबाईच्या डोळ्यात पाणी होतं. तुकोबाराय विचारतात, जिजा आज पुन्हा त्रास झाला? जिजाबाई रडतच होत्या, कंठवरुद्ध झाला आणि सांगतात, तुकोबाराय आज त्रास झाला म्हणून रडू येत नाही हो. तुम्ही सांगितलं होतं ना की जिजा मी कुठं जातो हे मला सांगता येत नाही, पण वाटेला कान लाव. जर वाट विठ्ठल म्हटली तर समजून जा की तुझा तुकोबा याच रस्त्याने गेला असेल. आणि अगदी आज मी तसंच केलं. तुकोबाराया मी आल्यानंतर इंद्रायणीच्या पवित्र तीरावरती आले, देहू गावाच्या पल्ल्याड आले आणि आल्यानंतर डोक्यावरचा भारा खाली ठेवला. तुम्ही सांगितलं होतं वाटेला कान लावून जर वाट विठ्ठल म्हटली तर समजून जा की या रस्त्यानं तुझे तुकोबा गेले असेल. मी भंडाऱ्याला कान लावला तर वाट विठ्ठल म्हणली नाही, घोराड्याला कान लावला वाट विठ्ठल म्हणली नाही, पण भामचंद्राला ज्या वेळेला मी कान लावला ना तर वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. तुकोबाराया मी प्रश्न करते हो तुम्हाला,
एवढी साधना, एवढा अट्टहास, तुम्ही रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करताय, नेमकं करताय कशासाठी? महाराज सांगतात याचं एकमेव कारण आहे की शेवटचा दिवस गोड भावा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता साठी वाजवा ना टाळ्या, त्या बात आहे, अगदी गोड. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. मला सांगायचं, माझं महत्वाचा सिद्धांत असा होता की संत कृपेचा परिणाम जडावर होतो, संत कृपेचा परिणाम देवावरही होतो. एकनाथी भागवतामध्ये फार गोड वर्णन आलं. माझ्या ठाई पवित्रपण ते मी भक्ताची जाण, म्हणून माझी ठाई पवित्रपण ते भक्ताची जाणती. अरे म्हणजे जडाचा परिणाम त्या ठिकाणी महाराज संत कृपेचा परिणाम जडावर होतो, संत कृपेचा परिणाम देवावरही होतो, आणि संत कृपेचा परिणाम मानवी जीवावरही होतो. कसा होतो सांगते तुम्हाला. अनेक जणांना अनुभव असेल, कधीतरी संत संगतीत गेलो, संतांची कृपा झाली की आपण म्हणतो हो त्या संतांची. श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर.